ती तरुणवर रूपवान सुजोगे नदी तीरावर पूर्वी ठरल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत करीत होते। तेथे साधू नावाचा वैश्वण्याला त्याच्यापाशी व्यापारी दिवसावं पैका होता। त्याने आपली नौका तेथेच नांगरले। राजा मोठ्या नम्रतेने म्हणला, अहो महाराज, आपण भक्तिभावाने काय बरे करीत आहात हे जाणण्याची मला फार फार इच्छा, तरी मला सर्व काही सांगावे। राजा म्हणला, हे साधुवाणी, मी ज्याला कशाचीही तुलना नाही अशा महान तेजस्वी भगवान श्री विष्णूची पूजा करीत आहे आणि म्हणत माझे आप्त वर्गस्नेहांना आमंत्रण दिले। या पूजेचा संपूर्ण विधी केला। आपल्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होते। मुलगा असल्यास, पैसा पाहिजे अथवा कोणती इच्छा असल्यास ती परिपूर्ण होते। राजाचे बोलणे ऐकल्यावर तो आणि मला, हे महाराजा, मला या व्रताची माहिती सांगावी। मी आपण सांगाल त्याप्रमाणे हा विधीकरण, कारण मला देखील संतती नाही। या व्रताच्या ऐवजी मला संततीवरचा भरवसा वाटतो आहे। असे म्हणून राजाकडून विधी संपूर्ण ऐकून घेऊन तो साधुवाणी व्यापारासाठी परदेशाने आपले गलबत माघारी वळवले। घरी येतात त्या साधू आपल्या पत्नीला या संतती व्रताची हकीकत सांगून, ज्यावेळी भगवान आपल्या संते त्यावेळी सत्यनारायणाचे व्रत करेन असे तो साधू आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला म्हणला। पत्नी लीलावती आपल्या पतीची सेवा करत आपल्या पतीबरोबर आनंदाने एकचित्त मनाने शरसना तिला श्री सत्यनारायण प्रभूच्या कृपेने दिवस गेले आणि 10व्या महिन्यात तिला कन्यारथ झाले। शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेदिवस मोठी होऊ लागली। साधुवाणीची मुलगी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली, सुंदर दिसू लागली, म्हणून तिचे नाव कलावती ठेवले। एकदा लीलावती आपल्या पतीला म्हणजे साधू वैशाला गोड भाषेत म्हणाले, पतिराज, आपण संत झाल्यावर सत्यनारायणाचे पूजन करण्याचे कबूल केले असून आपल्याला मूल झाले सत्यपूजन का बरे करत नाही? साधू वैश्यमतीच्या लग्नाचे मी सत्यनारायणाचे पूजन करेन। अशा तऱ्हेने पत्नीला भरवसा देऊन साधू आणि आपल्या व्यापार गेला। घरी त्याची मुलगी कलावती खेळण्या बागडण्या सुखात असताना लग्नाला योग्य दिसू लागली। अशा कलावती बद्दल मित्रमंडळी विचार केल्यावर साधूने आपल्या विश्वासू नोकराला सांगितले की कन्या कलासाठी योग्य आणि उत्तम वराचा शोध कर। मग तो नोकर कांचन नावाच्या शहरात वर शोधण्यात आला। तेथे त्याने एक सुंदर व गुणीवाण्याचा मुलगा पसंत केला आणि त्याच्या सध्याच्या आप्तास तो साधुवाणीच्या नगरी झाला। साधुवाणीच्या सर्व लोकांना मुलगा पसंत त्याने सर्व आप्तांना इष्टमित्रांना बोलावून मोठ्या समारंभाने आपली मुलगी कलावती त्या वराबरोबर थाटाने लग्न लावले। या लग्नाच्या वेळी दुर्दैवामुळे तो श्री सत्यनारायण देवाचे पूजन करण्याचे विसरून गेला। त्यामुळे मात्र भगवान सत्यनारायण त्याच्यावर राग झाला। काही दिवसांनी आपल्या व्यापार धंद्यात प्रवीण असा तो साधू वैश्य आपल्या जावयाला घेऊन व्यापारासाठी प्रवास करीत लांबवर गेला। जाता जाता समुद्र किनाऱ्याला त्याला रत्नसार नावाची सुंदर अशी नगरी दिसली। त्या रत्नसार नगरीत जावया सुद्धा व्यापार करू लागला। त्या रत्नसार नगरीचा चंद्रकेतू नावाचा राजा होता। आता सत्यनारायण प्रभूने काय केले? वचन न पाळणाऱ्या साधुवाण्याला भयंकर कठीण आणि मोठे दुःख प्राप्त होईल असा शास्त्री सत्यनारायण प्रभूने दिला। एके दिवशी चोराने चंद्रकेतू राजा तिजोरीवर धाड घातले आणि तो चोर जेथे साधुवाणी व जावयांचा मुक्काम होता तेथपर्यंत आला। चोराच्या मागे शिपाई लाल्याचे चाहू लागतात। चोराने साधुवाणी राहता त्या ठिकाणी चोरीचे गाठोडे टाकून दिले आणि तो शिपायांची नजर चुकून पळून गेला। शिपाई साधुवाण्याच्या कोठडीत त्यांना चोरीचा मुद्देमाल तेथे आढळतात। शिपायाने त्या सासरे जावयांना पकडून राजाचा पैका झाल्याबद्दल त्यांच्या दंडांना दोऱ्या बांधल्या। नंतर ते शिपाई धावतच राजाकडे गेले आणि म्हणाले, खजिना लुटणार चोर अंड्यात पडेल, आज्ञा व्हावी। शिपायांचे बोलणे ऐकताच मुळीच विचार करता राजाने त्या साधूवाने त्याच्या जावयाला अवघड उंगरी किल्ल्यावरच्या कैद करण्यास फरमाविले। सत्यनारायणाच्या मायेच्या प्रभावाने त्या सासरे जावयांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष नाही आणि शिवाय त्यांची सगळी मालमत्ता ही राजाने आपल्या खजिन्यात जमा केली। सत्यनारायण प्रभूच्या शापाने साधुवाणी घरी चोर येऊन चोरांची सर्व मालमत्ता नेली। त्यामुळे साधुवाण्याची पत्नी अतिशय दुःखी कशी झाली। भरीत भर म्हणून शरीराला व्याधी आणि मन सारखे चिंता सुरू होऊ लागले। अन्न पाणी वेळेवर मिळणं, अन्ना सडदार फिरावे लागले। अशीच अवस्था तिच्या कलावती ह्या लेकी झाली। एके दिवशी कलावती हिंडत असता भुकेने एका ब्राह्मणाच्या घरी गेले।
तेथे श्री सत्यनारायण देवाचे पूजन झाले होते. तेथे ते थांबले. पूजा कथा श्रवण करून खीर आणि प्रसाद घेऊन घरी आले. एवढे होताना तिला घरी परतायला रात्र झाली. आपली कन्या कलावतीच्या मायेने काळजी उत्पन्न झाल्याने विचारले, मुली तू इतक्या रात्रीपर्यंत कुठे होतीस? कन्या कलावती आपल्या आईला म्हणाली, मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असताना तेथे इच्छित फळ देणाऱ्या व्रताचे पूजन झाले होते. अशा प्रकारच्या आपल्या मुलीचे बोलणे ऐकताच लीलावतीला सत्यनारायण व्रताची आठवण झाली आणि आपण सत्यनारायण देवाचे पूजन करायला विचारती आनंदी झाली. तिने आपले मित्राप्त बोलून श्री सत्यनारायणाची पूजा केली आणि श्री सत्यनारायण देवाला प्रार्थना केली, माझे पतिव्रत जावई सुखरूपणे घरी परत येऊत. श्री सत्यनारायण प्रभू माझ्या पतीचा व जावयाचा अपराध पोटातील त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा कोण त्यांना क्षमा करणार. अशी पुन्हा पुन्हा लीलावतीने देवाची करुणा भागली. तिची खरी खरी भक्ती व पूजन पाहून सत्यनारायण देव तिच्यावर प्रसन्न झाले. श्री सत्यनारायण देवाने चंद्रकेतुरायाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, तुझ्या बंदीशाळेत तुझे 2 वैश्यवाने टाकताना उद्या सकाळी सोडून दे. तसे तू त्यांची मालमत्ता जप्त केली असती त्यांची त्यांना परत दे. जर असे करशील तर धनधान्य संपद तुझे राज्य मी नष्ट करीन. असे राजा सांगून सत्यनारायण प्रभू त्याच्या डोळ्यासमोरून दिसत झाले. पूजा अर्थात राजाने आपल्या सल्लागाराला बोलावून घेतले. सल्लागाराच्या सभेत राजाने त्याला पडलेले स्वप्न सांगितले आणि त्या दोघा महाशिवान्यांची तुरुंगातून ताबडतोब सुटका करण्याचा हुकूम दिला. राजाच्या हुकुमाप्रमाणे शिपायांनी त्या दोघा वाण्यांची सुटका त्यांना राजापुढे हजर केले आणि ते शिपाई नम्रतापूर्वक राजाला म्हणले, महाराज या दोघा वाण्यांना बंधनातून मोकळे करून आणले आहे. असे म्हणतात सासेवाने राजाला नम्रतेने नमस्कार केला. पूर्वीचा अनुभव आठवून ते दोघे वाणी अगदी भयभीत होऊन गांगरून गेले. अशा तऱ्हेच्या भीतीने कापत असलेल्या वाण्यावर राजा त्यांना आदरपूर्वक बोलला, तुमच्या दुर्दैव तुम्ही दुःखात होता, तुम्ही कसली भीती बाळगू नका. नंतर त्यांच्या स्वच्छ अंघोळ घालून तुरुंगात राहण्याच्या दृष्टीने त्यांना प्रायश्चित केले. त्यांना राजाने वस्त्रे दागिने आपल्या समोर आणून त्यांच्याशी राजा प्रेमाने बोलला व त्या वाण्याना आशेने त्याने संतोषित केले. त्यांचे जप्त केलेले सगळे द्रव्य राजाने त्यांना दिल्याशिवाय आणखी तितकेच दिले. म्हणजे पुरुष ऐकून दुप्पट पैसा त्यांना राजा दिला आणि साधू वाण्याला निरोप दिला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा 3य अध्याय समाप्त. बोला पुंडलिक वगैरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त.